मी पहिल्यांदा हे पुस्तक घेतलंय मनशक्तीचा आविष्कार मधुकर दिघे. हे पण खूप गाजलेलं पुस्तक आहे. मधुकर दिघे यांची बरीच पुस्तकं आहेत, ती चांगलीच आहेत. खूप पूर्वी आणलेली होती ही. पण अशी काही इतकी अशी वाचली नाही. पण आता आपला माइंड अँड सोल झाला, त्यावेळेला मात्र मी वाचलं हे आणि आपलं हे सरश्रींचं थोडंसं. त्यातले काही टेक्निक घेतले. म्हटलं आता आपण डिटेल वाचू. तर मी तुम्हाला काल म्हटलं मेंढ्यांप्रमाणे मन नाही ठेवायचं आपल्याला, वेगळं ठेवायचं. की काही प्रश्न विचारला, वरी काय उत्तर दिलं आपण तेच कॉपी करतो. छोट्या-छोट्या WhatsApp आपला जो ग्रुप आहे, त्याच्या कम्युनिकेशनला या 2 महत्त्वाच्या जरी गोष्टी तुम्ही ठेवल्या ना, तर खूप काही चेतना वाढणार आहे. छोट्या-छोट्या गोष्टीतनच चेतना वाढणार आहे. आता व्यक्तिमत्त्वावर भर द्या. आपलं व्यक्तिमत्व वेगळं आहे. सगळेजण आपण वेगळे आहोत. दिसायला वेगळे आहोत. एवढे हजारो, लाखो, करोडो माणसं आहेत, पण प्रत्येक जण वेगळा आहे. पण मग आपण उत्तरांमध्ये वेगळेपण का नाही ठेवत? सगळ्यांसारखंच कसं असतं? आता संकल्प पाठवले काहींनी. उगाचच 2-3 डायग्राम काढले आणि पाठवून दिले. वर्षभरासाठी जर तुम्ही एवढासाच वेळ देणार असेल, तर वर्ष तुम्हाला काय देणार आहे? जसं काल मी वाचून दाखवलं. माझं बघा आता एवढे 20-25 पानं तरी भरतील माहिती म्हणजे मी आधी सगळं बघणार, कुठला ग्रह माझा कशात आहे, माझ्या कशामध्ये आता ह्या वर्षी कोणत्या महिन्यापासून काय आहे, हा सगळा स्टडी करणार. मग मी संकल्प पेरणार. इतकं घेते कष्ट मी. माझ्या स्वतःसाठी नाही. काही पण पिरॅमिडचं असेल, विहंगमचं असेल, दुसऱ्या काही गोष्टी असतील. या सगळ्या अभ्यास पूर्ण ठरवते. मग त्याला वेळ देते. नवीन डायरी पण केली काल. तुम्ही काय उगाचच 2-3 काढता, पिक्चर काढा म्हटलं पिक्चर काढले आणि पाठवले. त्याला रंग कोण भरणार? डोक्यात आपल्या सबकॉन्शियसला आपण त्या डायग्राम काढतोय. आपल्यासाठी नाही काढत. मग आपल्यासाठी तिथे शब्द लिहायचे मोठे पाहिजेत. एखादा गोल काढला, त्याच्यात पाकळ्या काढल्या. सगळ्या पाकळ्या गच्च भरायच्यात का? म्हणजे डायग्राम काढा म्हणून काढलीये का? सार लक्षात ठेवत नाही तुम्ही, सार, बेस आणि मी नेमका तोच ॲब्सॉर्ब करत असते. आणि तुम्ही नेमके सगळे तोच सोडता. आकार काढा म्हटलं आकार, रंग म्हटले तर रंगच नाहीत त्याच्यात. एखाद दुसरा रंग. कसं काय सबकॉन्शियसला कळणार आहे? तर व्यक्तिमत्त्वावर भर द्यायचा आहे. हे बघा आत्ताच माझा 12 अक्षरचा वर्ग झाला. त्या 12 अक्षराच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीही जरी रोग झाला असेल ना, तर ती मानसिकताच बघायची. इतकी बारकाईने असं बघावी लागते, की समजा एखाद्यामध्ये बोलायची क्षमता नसते, म्हणून तो बोलत नाहीये का? एखाद्याला आवडतच नाही म्हणून तो बोलत नाहीये का? एखाद्याला मत द्यायचीच डेअरिंग नसते म्हणून तो मत देत नाहीये का? इतक्या बारीक गोष्टी बघायला लागतात. का त्याला असं वाटतं का, की माझं मत विचारातच धरलं जाणार नाही म्हणून तो मतच देत नाही. आता आपल्या ग्रुपमध्ये पण असंख्य लोकं काहीच बोलत नाहीत. काहीच व्यक्त करत नाहीत. मग ह्यामुळे सुद्धा रोग होणार आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं ते नेहमी लक्षात ठेवायचं. ते पुस्तकात पण आहे सरश्रींच्या. ते उदाहरण आता जे काही आत्महत्या मुलांच्या चालल्यात, ते उदाहरण असं आहे दिले त्यांनी, की एका मुलाला हसले उत्तरावरून. त्यांनी ठरवलं आता उभं राहून उत्तर द्यायचं नाही. तर नक्की त्याच्या पायामध्ये व्यंग निर्माण होणार आहे. तो उभं राहू शकणार नाहीये. त्याचे गुडघे दुखणार आहेत. पाय काहीतरी होणारच आहे. मग आपण जे व्यक्त होत नाही, मग आपण केवढं साठवून ठेवलंय, बांधून ठेवलंय. एक उदाहरण देतीये मी, की कधी-कधी आपण समजा व्यक्त व्हायचं नाही म्हणतो. आपण म्हणतो अनुभव सांगा. आता त्या काल एक मॅडमना म्हटलं अनुभव द्या. अनुभव देते म्हटले दिलेच नाहीत. काय मग उपयोग आहे? मग हे जर व्यक्त नाही झालं आपण, तर काय-काय बांधून ठेवणार आहे. एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या आयुष्याला नुसते शारीरिक दोष नाहीत हे. नंतर ऊर्जा सुद्धा बाधणार आहेत आपल्या. ऊर्जा सुद्धा कमी होणार आहेत. हे आपण लक्षात घेतो का? मानसिक गुलामगिरीच तुम्हाला तुमच्या हुकमाने कैदी बनवत असते. तुमचे विचार मग नीलप्रती ब्लू प्रिंट्स बनवतात. आपले विचारच ब्लू प्रिंट बनवतात. जसं तो मुलगा म्हटला, "मी नाही आता उभं राहून उत्तर देणार." मग मॅडम सारख्या चुका काढतात. "मी नाही आता पाठवणार उत्तर. मी नाही अनुभव सांगणार." तुम्हाला सांगितलंय नाव नाही लिहिलं तरी चालणार आहे. दुसरं मग काय कारण अडथळा असू शकतो अनुभव लिहायला?
नावच आपण नाही लिहिलं तर काय आपल्याला काही लाज वाटायची गरजच नाहीये ना, की माझं हे कळतंय, माझं ते करतंय. आणि आत्ताच पंचतत्व उडवून टाकलं सगळ्यांना. इथे अंडरटेकिंग देता तुम्ही. 50% झाल्यावर व्हिडिओ देईल. रोज मी फॉलोअप देईल. अंडरटेकिंग घेतोय आपण. का घेतच नाहीये चिकित्सक मला नाही माहिती. कोऑर्डिनेटर काय बघतायत का नाही मला ते पण कळत नाही. हे सगळ्यांना काढून टाकलं मी. मग कशाला अंडरटेकिंग देता तुम्ही? ते अंडरटेकिंग का केलं? हे सगळे नमुने बघूनच अंडरटेकिंग केलं. आणि मग काय 2 ओळी लिहायला काही अति हुशार तोच कॉपी पेस्ट करतात. तेच कॉपी पेस्ट करतात. 2-2 दिवस, 3-3 दिवस सेम. मग 4 दिवस झाले की 2-2% वाढवायचे. मग ते लाजेखातर वाढवतात का कसे वाढवतात आय डोंट नो. कॉपी पेस्टचा जमाना फार चाललाय. मानसिक गुलामगी मग काहीच दुखणं बरं होणार नाही. झालं तरी तात्पुरतं होणार आहे. कारण तुम्ही कॉपी पेस्ट करताय ना त्या दुखण्याला. तुम्हाला सारच कळत नाही जीवनाचं काय सार आहे. एकच आहे, दिलं तर मिळणार, दिलं तर मिळणार. जसं गुरुजी म्हणतात, तुम्ही स्वतःला वापरूच नका पंचतत्व. जो देतो ना, त्यांनी वापरलं तर त्याचा फायदाच होणार नाही, त्याचा फरकच पडणार नाही. हे मी तुम्हाला 1000 वेळा सांगते. मग या गोष्टींनाच फरक पडणार आहे. मग स्वतःवर अवलंबून होणारच नाही. स्वतःवर फरक पडणारच नाही. का डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरांकडे जातात? जर नेचरमध्ये निसर्गात बघितलं तर झाडाला सुद्धा उन्हात उभं राहावं लागतं, त्याला तो झाड सावली देतो. ट्यूबलाईटच्या खाली सुद्धा अंधार असतो म्हणून ट्यूबलाईट उजेड देते. निसर्गच आहे. मग आपणच ओरबाडून घेतलं तर दुसऱ्यांना काही फायदा होणार नाहीये. मग रेकी ग्रँड मास्टर कोर्सेस घेतात. तुम्हाला असं वाटतं का त्यांना काही होत नाही? किंवा आध्यात्मिक लोक आहे, ध्यानधारणा खूप करतात. त्यांना काही होत नाही असं वाटतं का तुम्हाला? सगळ्यांना सगळं होत असतं. थोडंफार प्रमाण इकडं-तिकडं असतं. प्रारब्धाप्रमाणे, प्रोग्राम काय घेतले त्याप्रमाणे. म्हणून मग मानसिक गुलामगिरीतच तुम्हाला तुमच्याच हुकमाने कैदी बनवत असते. तुमचे विचार ब्लूप्रिंट्स बनतात. आपले विचार आपण ब्लूप्रिंट बनतो आणि आपलं आयुष्य सगळं तसं बनतं. मग ते तुमच्या निश्चित व नास्तिवादी संकल्पनाची परिपूर्तता करणाऱ्या सर्व घटकावयांना अंतर्मनाच्या साहाय्याने आकर्षित करू लागतात. मग हे सगळं आकर्षित करतो आपण जीवनात. आपोआप सगळं आकर्षित करतो. की मला उभंच राहायचं नाही वर्गात, का तर मला हसतात. मला उभंच राहायचं नाही, मग अट्रॅक्ट करतो पायाचे दोष. एवढं लहानपणापासून आपण काय-काय केलंय बघा ना. तुमच्या जीवनात तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या असतात, त्या सर्व तुमच्या मनात जे काही चाललेले असते, त्याचे बाह्य प्रकटीकरण असते. तुमच्या मनात जे काही चाललेले आहे, काय आहे वाक्य बघा. तुमच्या जीवनात तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या असतात, त्या सर्व तुमच्या मनात जे काही चाललेले असते, त्याचे बाह्य प्रकटीकरण असते. चांगले किंवा वाईट, सुख किंवा दुःख, यश किंवा अपयश यासारख्या तुमच्या जीवनात अनुभवास आलेल्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही आकर्षित केलेले असते. पुढच्या वर्षी 2026 ला काय होणार आहे, हे आपण आत्ता लिहून ठेवायला सांगितलंय. मग ते नुसतं लिहून ठेवायला 4 नाही तर 5 गोष्टी तुम्ही लिहून ठेवता. कसं जाणार आहे वर्ष? तुम्हीच विचार करा. पुन्हा एकदा सांगतो, की तुमचा परिसर, तुमची परिस्थिती, तुमचे जग, ही सर्व तुम्ही मनातल्या मनात जो विचार करता, त्याची बाह्य मनातील चित्रे असतात. ज्या पद्धतीने तुमच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली आहे, ती शोधून काढण्याने तुम्हाला काय व्हायचे आहे, त्यामागील रहस्य उमजून येईल. आणि हे 12 खूप सुंदर शिकवतं, की प्रत्येक म्हणजे आजच ते चर्चा चालली होती सिलिका क्षाराची. मग व्यक्त नाही होत. मग हा क्षार कोणाचा? तर व्यक्त न होणाऱ्यांचा. मग व्यक्त न होणाऱ्यांमध्ये कारण व्यक्त नाही होणं हे काही अनुमान नाही. मुद्दाम सांगते तुम्हाला कळेल, की व्यक्त होत नाही. व्हाय? का व्यक्त होत नाही? का अनुभव सांगितले नाही जात? का नाही ग्रुपवर उत्तरं दिली जात? उदाहरणार्थ. मग ह्याची कारणं प्रत्येकाची वेगळी. त्यामुळे तो क्षार त्या व्यक्ती त्या क्षाराच्या घोषित केल्या जातात. आणि त्या व्यक्ती ज्या क्षाराच्या घोषित तो क्षार तुम्हाला आयुष्यभर त्रास देणार. जसं पंचतत्व आपण बघतो. इतकं सुंदर आहे. मग सिलिकाचा क्षार कोणता? आज सिलिका चालला, तर सिलिका व्यक्त का नाही होत? तर त्याच्याजवळ एनर्जीच नसते. वीकच असतो तो.
मग त्याबरोबरच कंपॅरिझन करायची. मग व्यक्त न होणारे तर बरेच आहेत. कोणाला भीती वाटते म्हणून व्यक्त होत नाही. कोणाला एनर्जी वाया घालवायची नाही. एनर्जी आहे, पण ॲटिट्यूड आहे. मी नाही व्यक्त होणार. त्याचा बाराक्षर वेगळा, त्याचे रोग वेगळे, कारण त्याची मानसिकता वेगळी. एवढं सुंदर आहे बाराक्षर. इतकं डिटेल विचार करायला लावतं. मग कोणाला असं वाटतं, की भीती नाहीये, त्याला व्यक्त पण व्हायचं असलं, तरी तो असा विचार करतो, माझ्या मताला कुठे इथे व्हॅल्यू आहे? माझं मत कोण विचारात घेणार आहे? म्हणून तो व्यक्त होत नाही. म्हणजे सेल्फ इस्टीमच कमी आहे. माझ्या मताला काहीच व्हॅल्यू नाही. म्हणजे एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण एवढ्या दोषी आयुष्यभर गाठून साठवून ठेवतोय. आणि हे नुसतं शारीरिक नाही, हे ऊर्जा स्तरावर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ऊर्जा काय क्रिएट करतो. मग हे महत्वाचं आहे. परिवर्तनाकरता तुमच्या जवळ सामर्थ्य असते. सगळ्यांजवळच असते. शेक्सपियरने म्हटले, "आपण काय आहोत हे आपणास माहीत असते. पण आपण काय होऊ हे माहीत नसते." या विधानात तुमचे वर्णन आले आहे का? तुम्ही तुमच्या मर्यादांवर, तुमच्या अपयशांवर कृती करत असता, केलेल्या घोड चुकांवर तुमचे मन केंद्रित करता का? यात वस्तुस्थिती अशी आहे, की तुम्ही खरोखरच किती कार्यक्षम आणि असाधारण आहात, हे जाणण्यापासून तुम्हाला परावृत्त करणाऱ्या चुकीच्या संकल्पना, मूल्ये आणि निष्ठा तुम्ही बालवयापासून जोपासलेले असतात. हेच तर आपल्याला मोडून काढायचंय ना आता. आपल्याला रिफ्रेम करायचंय, रिस्ट्रक्चर करायचंय, सोल रिप्रोग्राम करायचंय आणि सोल रिप्रोग्राम ह्याच्याशिवाय कसा होणार आहे बरं? नाही होणार. मग आधी आपल्याला जाणून घेतलं पाहिजे ना. मग आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर पुढं मग नंतर बदलायचं अजून अवघड आहे. पण जाणून तर घ्यायला काय हरकत आहे? तुमच्या जीवनात एक सहनिर्माता म्हणून तुम्ही केलेल्या भूमिकेमुळे तुमच्या जीवनाच्या कोणत्याही अंगोपांगात परिवर्तन घडवून आणण्याकरता तुमच्याजवळ निश्चित सामर्थ्य असते. तुमच्या समस्या सोडवण्याकरता बाहेरील कोणत्याही व्यक्तीची आवश्यकता ही काळ्या दगडावरची रेघ. पण आपल्याला लागते. कारण आपण जन्मानुजन्म ह्या सगळ्या ह्यांनी चाललोय. हळू ती कमी होणार आहे. आपल्या जवळची शक्ती आपण हळू वापरायची. एकदम काही ड्रास्टिक चेंज होणार नाहीये. पण कोणाचीही गरज नसते. आपणच सगळ्या गोष्टी आपणच दूर करत असतो. मी जरी इथे म्हटलं डॉक्टरला सुद्धा डॉक्टरांकडे जावं लागतं. पण ही जर फिलॉसॉफी, बिलीफ, विश्वास मोडून काढला, तर काही जायची गरज नाहीये. पण त्याला वेळ लागणार ना. नुसतं म्हणून काय उपयोग असतो? भावना आणि किती वर्ष आपण म्हटलेले आपली पॉवर वापरली नाही. मग लगेच कशी काही म्हटलं तरी, बिलीव्ह केली तरी, विश्वास जरी ठेवला तरी लगेच ती पॉवर आउटपुट दाखवणार नाही ना. हळूच ती पॉवर सुद्धा आउटपुट दाखवायला सुरुवात करेल. तुमच्या समस्या सोडवण्याकरता बाहेरील कोणत्याही व्यक्तीची आवश्यकता नसते. सृष्टीकर्त्याने याची आपणास नेहमीच आठवण करून दिलेली आहे. परमात्मा तुझ्या अंतरंगातच आहे. तो वर आकाशात नाही. बुद्धाला जेव्हा साक्षात्कार झाला, तेव्हा तो हेच उद्गारला होता, तुमच्या अंतरंगात नंदादीप तेवत राहू द्या. तेथेच तुम्हाला परमात्म्याचे दर्शन होईल. येथे एक लक्षात घ्यावयास हवे, की एकदा का तुम्ही नकारात्मक विचारांची बंधने पार तोडून टाकलीत, की मग तुम्हाला आरोग्य, सुख आणि मनःशांती यांचा लाभ होत असतो. एक व्यक्ती म्हणून जोपर्यंत तुमची खरी योग्यता तुम्ही ओळखत नाही, तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण आत्मविश्वास मिळवू शकत नाही. तुम्हाला तुमचे असाधारण महत्त्व खरोखरी ज्यावेळी ओळखू येईल, त्याच वेळेस तुम्हाला तुमच्यावर लादल्या गेलेल्या मर्यादांपासून मुक्त होणे शक्य होईल. स्वतःवर लादल्या गेलेल्या मर्यादा असे मी हेतुपुरस्सर म्हणतो. तुमचे माता-पिता, तुमचे कुटुंब, कचेरीतील तुमचे वरिष्ठ अधिकारी किंवा समाज यांनी तुमच्यावर मर्यादा लादलेल्या नसतात. तुमच्या जीवनावर इतरांना त्या लादण्याची परवानगी देऊन तुम्हीच त्या स्वतःवर लादत असता. आपण म्हणतो ना, नाही
मला नाही त्या व्यक्तीशी बोलायचं. आपणच मर्यादा आपल्यावर आणली असं. नाही मला नाही जायला आवडत. मर्यादा आपणच आणली. मला नाही ते काही करायला आवडत, खायला आवडत, व्हॉटएव्हर काही. आपणच मर्यादा आपल्यावर आणून ठेवतो. जर तुम्ही तुमच्या अपराधित्वाच्या भावनांचे निर्मूलन करू शकला नाहीत आणि तुमच्या काल्पनिक असमुचितेकरिता स्वतःच कमी लेखण्याचे थांबवले नाहीत, तर संपूर्ण आत्मविश्वास आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळवण्याकरता जे निरर्थक झगडत असतात, त्यांच्यापैकीच तुम्ही एक व्हाल. खऱ्या अर्थाने मुक्त, अनुकंपायुक्त आणि प्रेमळ होण्याकरता तुम्ही स्वतः समजावून घेतले पाहिजे आणि स्वतःवर प्रेम करण्यास प्रथम सुरुवात केली पाहिजे. मग तुमच्या गरजांची पूर्तता करा. लिहा आता. एक असाइनमेंट पण देणार आहे मी. तुमच्या गरजा लिहा. लिहून काढा. आपल्या गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा, कपडा. अजून काय प्रेम एक तर सगळ्यांना हवं असतं. हवं असतं की नाही? मग लिहा ते. बघू तुम्हाला यादी तरी सगळी पूर्ण करता येते का? जर ही यादी पूर्ण केली तरी पुढच्या वर्षीचे संकल्प तयार झाले. मला हे सगळं हवं आहे. संपलं. या गरजा सुद्धा तुम्हाला लिहिता येणार नाहीयेत. कौतुक ही सुद्धा गरज असते. अप्रिसिएशन ही सुद्धा गरज असते. आणि आपण जर कोणाला दिलं नाही तर आपल्याला ते मिळणार नाहीये. कारण हाच नियम आहे. जेवढं द्याल तेवढंच घ्याल. पेराल तेच उगवेल. पेरलं नाही तर काही उगवत नाही. आणि आता तर संकल्पाचं युग सुरू झालंय. प्रथम तुमच्या गरजांची पूर्तता. गरजांची लिस्ट करा आज. लिहा ग्रुपवर. बघू काय होतात गरजा. लिहा बघू. ऍड करत चला. कॉपी पेस्ट नको. एक गरजा लिहायला सुरुवात करा. त्याच्यात दुसऱ्यांनी ऍड करा. रिपीट करू नका. बघू गरजांची लिस्ट पूर्ण होतीये का? हे नवीन वर्षासाठी संकल्प घालूयात. परिवर्तनाकरता आणि आत्मविश्वास असलेले व्यक्तिमत्व संपादन करण्याकरता आवश्यक असणारी एक गोष्ट म्हणजे प्रथम तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गरजांची पूर्तता करता आली पाहिजे. बघा, लिस्ट करता आली तर पूर्ती करणार ना. लोकांना खुश ठेवणे हे तुमचे काम नाही. वरवर पाहता हे माझे विधान तुम्हाला स्वार्थीपणाचे वाटेल. परंतु येथे एक लक्षात घ्या, मी आपले कार्य उत्तम प्रकारे पार पाडण्याकरता जेव्हा आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, त्याच वेळी आपण आपल्या कुटुंबियांची, मित्रांची, समाजाची उत्तम प्रकारे सेवा करू लागतो. बघा, मी आपले कार्य उत्तम प्रकारे पार पाडण्याकरता जेव्हा आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, त्याच वेळी आपण आपल्या कुटुंबियांची, मित्रांची, समाजाची उत्तम प्रकारे सेवा करू लागतो आणि स्वतःच्या गरजांची पूर्ती करतो. दार उघडता का हो? एक मिनिट मी दार उघडून आले. म्हणजे आपण आपल्या गरजा पूर्तता केव्हा करणार आहोत? आपल्या गरजा केव्हा पूर्ण करता? आपण गरजा केव्हा पूर्ण करणार आहोत? जेव्हा आपले कार्य उत्तम पार पडतो. इथे नंबर सुद्धा घालायला रोज सांगावं लागतं सगळ्यांना. नंबर मुलांकडनं कायमचा झूम प्रोफाईलला नंबर घालून घ्या. नवीन लोकांनी. झूम प्रोफाईलला मुलांना जा म्हणायचं आणि माझं दिसणारं नाव नंबर सहित घाल. असं म्हणायचं मुलांना. आणि एकदाच ते होऊन जातं. सारखं करायची आवश्यकता येत नाही. सीमा माने गोपाळ नाव काढून टाका. नंबर लिहा. नंबर नसेल तर फॉर्म मागून घ्या ग्रुपवर. नंबर घालण्यासाठी फॉर्म असतो. तुम्ही जग बदलू शकत नाही. परंतु तुम्ही स्वतःच मात्र बदलू शकता. मानवी परिस्थिती सुधारण्याचा फक्त एकच मार्ग आहे. तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीने तिच्या जीवनावर निश्चित विधायक मार्गाने नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केले तरच मानवाची शारीरिक गुलामगिरीतून निश्चित मुक्तता होईल.
तुमचे बौद्धिक सामंजस्य तुम्हाला कुठेच काही मिळवून देणार नाही. इतकेच नव्हे तर ते तुमच्या वर्तनात सुद्धा परिवर्तन घडवून आणू शकणार नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही स्वतःस ओळखण्यास शिकाल, म्हणजे बौद्धिक सामर्थ्य काही गरजेचं नाही असं म्हणायचं. बौद्धिक सामंजस्य काहीच मिळवून देत नाही. काय गरज आहे? तर स्वतःच ओळखायच शिकायचं. आपला आता अजेंडा यावर्षीचा हाच आहे. आपण तर माइंड अँड सोल कार्यक्रमाने सुरुवात केली. त्याच्या लेव्हल आपल्याला गाठायच्यात. आधी आपण स्वतःलाच ओळखून घेणार आहे, तर आपण बदलू शकणार आहे. मग स्वतःला जेव्हा तुम्ही ओळखू शिकाल, त्याच वेळी तुमच्या जीवनात काहीतरी खरी-खुरी रोमहर्षक घटना घडत असल्याची तुम्हाला जाणीव होईल. तुम्हाला एखादी गोष्ट माहीत करून घ्यायची असेल, तर ती तुमच्या विचार प्रक्रिया, भावना, क्रिया, प्रतिक्रिया यांचा एक भाग बनलीच पाहिजे. काय शिकवतेय तुम्हाला? हेच शिकवतेय ना, विचार प्रक्रिया, भावना, क्रिया, प्रतिक्रिया. अर्थात याला वेळ लागतो आणि म्हणूनच मला सर्व काही माहीत आहे असे बोलून हा ग्रंथ एकदाच वाचण्याची चूक करू नका असं त्यांनी म्हटले. प्रस्तुत ग्रंथातील विचार जोपर्यंत तुमच्या जाणीवेत शोषले जात नाही, जाणीवेत शोषले जात नाही, जोपर्यंत तुम्ही नवीन सवय आत्मसात करीत नाही, तोपर्यंत ते विचार तुम्हाला पूर्णपणे समजतीलच असे नाही. म्हणजे आपल्याला पुनरावृत्ती करायची. पुन्हा, 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 पुन्हा. म्हणजे आपल्या जाणीवेत हे विचार घुसतील. तुम्ही सर्व चित्रकार आहात. कोणती तुम्ही चित्रे चितारता? आपण कोणती चित्रे चितारतो? तुमचा भाऊ तुमच्यावर रागवला, तर तुम्ही प्रेमाने त्याची परतफेड करता का? तुम्ही निर्दयतेला निर्घृणपणे किंवा सदिच्छेने आणि सहनशीलतेने सामोरे जाता का? तुमच्या कृतींच्या प्रतिमा कोणत्या असतात? तसेच तुमच्या अंतर्मनात चित्रे आणि त्याची स्वरूपे कोणती असतात? म्हणून ही चित्रे घालायची आहेत ना आपल्याला नवीन वर्षाची. किती वेळ लागला तुम्ही चित्र काढायला? 1 तास? का एका दिवसात संपवली? एका वर्षाची चित्र एका दिवसात संपवली तुम्ही? तुम्हीच अनुमान काढा. तुम्हीच ओळखा तुम्ही किती वेळ दिला एका वर्षाच्या तुमच्या चितारण्याला, चित्रांना. बघा, तुम्हीच बघा. तुमच्या अंतर्मनात एक मालक लपून बसलेला आहे. या मालकालाच आपण बघितलं ना कोर्समध्ये. त्या मालकाची कोणती चित्रे तुम्ही चितारता? तुम्ही जर आत्यंतिक प्रेम इतरांवर किंवा तुमच्या मालकावर केले, तर तुम्ही चांगली चित्रे चितारू लागाल. अजूनपर्यंत मला काही आलेलं नाही चांगलं चित्र, एकही आलेलं नाही. मग हे तुम्ही काय करता ते तुम्ही बघा. चित्र म्हणजे आपल्याला काही सुंदर असं नाही म्हणत आहे, की समजा आता एखादं झाड हवंय आपल्याला, तर त्या झाडाचं चित्र काढायचं असं काही नाही, झाडाचं काढायचं असं काही नाहीये. माझ्या हॉबीजचं मी कंपार्टमेंट करेन. माझ्या हॉबीला मी एखाद्या शेपमध्ये बसवेल. समजा हे कमळ दिसतंय मागं. मी माझ्या हॉबीज या कमळा रूपात दाखवेल. जसं माझं पूर्ण झाले, की मी यावर्षी 12 पूर्ण करणार माझं लर्निंग. 12 वाचनावर फोकस देणार आहे मी. 12 देणार आहे. आणि माझ्या फार्मिंगवर देणार आहे. मी आता झाडांमध्ये इंटरेस्ट घ्यायला लागले. लगेच झाडं आणली सुद्धा. किती प्रकारच्या तुळशी आणल्या? 5-6 प्रकारच्या तुळशी आणल्या. जसं मी तुम्हाला सांगितलं मी आयुर्वेदिक चहा केला. तर चहा सोडला. तो आयुर्वेदिक चहा पिते. मस्त तो चहा होतो. तर ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा माझ्या हॉबीजवर फोकस ठेवला. कारण बराच वेळ मला मिळतच नाही माझ्या काही गोष्टी करायला. मला वाचन खूप आवडतं, पण मला वाचनाला पण वेळ नाही मिळत. पण यावर्षी मला पूर्ण म्हणून तर मी हे सुरू केलं लगेच. मी ठरवलं ना वाचनावर फोकस, की मी लगेच हे पुस्तक म्हटलं थोडंसं चाळलंय वाचूयात. आता जास्त वाचनाचे कार्यक्रम कारण वाचन करायचंय. परत 12 तर इथे हॉबीचं मला सांगायचंय, की झाड हवंय तर झाड काढलं पाहिजे ना असं काही नाही. मग हॉबीज आहेत. मग हॉबीजला एक शेप दिला पाहिजे. मग त्या पाकळ्या-पाकळ्या माझ्या हॉबीजला घातल्या पाहिजेत. पण त्या पाकळ्या अशा मोठ्या-मोठ्या पाहिजेत ना डायरीमध्ये का बारीक-बारीक पाहिजेत?
माझ्या सबकॉन्शियस मध्ये गेला पाहिजे. ज्यावेळेला आपण रिव्हिजन करतो आणि डोळे मिटतो त्यावेळेला 25 पाकळ्या आठवणार आहेत का ओळीनी? एका खालोखाल प्रायोरिटी महत्वाची आहे ना? का नाहीये प्रायोरिटी महत्वाची? का कसंही आठवणार आपण आधी हे ते तसं काही नसतं. प्रायोरिटी महत्वाची असते. तर ते तुमच्या अंतर्मनात हे झालं. मग तुम्ही तुमच्यापैकी काही व्यक्ती फक्त पैसा आणि सुखोपभोग यांची चित्रे चितारित असतात. ती मिळणार नाही. त्या सरांनी लिहिला अनुभव, की माझे पैसे परत आले. त्याच्यात महत्वाचाच भाग तुम्ही घालत नाही. तुम्हाला सांगितलंय ग्रुपवर अनुभव लिहायचेत म्हणजे काय नुसतं लोकांना बातम्या द्यायच्यात माझं काम झालं ते नाही महत्वाचं. मी हे केलं. दुसऱ्यांना पुढं ओढायचंय तंगडी धरून, पाय धरून. नाहीतर दुसरे म्हणतात आम्हाला अनुभवच येत नाही म्हणून बंदच करतात. ग्रुपच बंद करतात. कार्यक्रमच अटेंड बंद करतात. आणि वर म्हणतात मी सगळं केलं पण मला नाही अनुभव आला. कसलं सगळं केलं? अजिबात सगळं केलं नाही. म्हणून मग मी लगेच सरांना म्हटलं, "सर अहो कसा तुम्हाला पैसे परत मिळाले?" कारण बरेच पैसे घेऊन गेलेले लोकांचे मिळाले नाहीत ना अजून. आणि ते पिरॅमिडला आले. तेवढं मात्र त्यांनी लिहिलं पिरॅमिडला आल्यामुळे हे झालं. पिरॅमिडला आल्यावर मुलगी पण होती, पण बायकोला घेऊन ते बसले माझ्याजवळ. त्या मुलीला जावयाला पण समजलं. म्हणजे हे मी ऑब्झर्व्ह केलं. त्यांना प्रायव्हेट काहीतरी बोलायचं. ते दोघं बागेत फिरायला गेले. ओळखून घेतलं यांना दोघांना काय बोलायचंय. तेवढ्यात संधी घेतली त्यांनी आणि अडचण सांगितली. पण अडचण सांगायला सुद्धा एवढा वेळ लावला त्यांनी. केव्हाचे कनेक्टेड आहेत मला. मी पर्सनलीच काउन्सिलिंग करते. तुम्ही ध्यान करत असाल, कार्यक्रम करत असाल तर त्याच्यात काहीच संकोच बाळगायचा नाही. फक्त ग्रुपवर लिहायचंय, मला बोलायचंय. तुम्ही ध्यान साधक असाल तर मी फोन करणार तुम्हाला. पण त्यांनी अजिबात ही अडचण कधीच व्यक्त केली नव्हती. आणि मग तिथे लगेच व्यक्त केली. मग मी लगेच पटापटा काय-काय करायचं सांगितलं. ते केलं त्यांनी. म्हणून मग परत विचारलं, "अहो काय केलं ते तर लिहा ना. किती वेळा केलं तेही महत्वाचं असतं ना." मग नाहीतर लोकं एकदा दोनदा करून सोडून देतात. कारण आपल्यासाठी एका वर्षासाठी तुमचं एक पानही भरलेलं नाही चित्रांनी. म्हणजे मी टीका करत नाहीये. मी आता जे लोकं करतायत ना त्यांच्यासाठी सांगतेय. मग 1 वर्षाचं एक पानही भरत नाहीये. मग कसं काय तुम्हाला देणार आहे वर्ष ते? मग तुमच्यापैकी जीवनातील हे बघा, त्यांची चित्रे चितारित असतात आणि जीवनातील सेवा आणि त्याग या उदात्त आदर्शांना विसरत असतात. पण काही मी सांगितलंय तुम्हाला. त्यामुळे तुम्ही बरेच जण त्याच्यावर करताय फोकस. जीवनातील सेवा आणि त्याग, त्याग पण करायचा फोकस. नुसती सेवा नाही. मी काय त्याग करेल? जसं आपण आता कपडे कमी केले, दागिने कमी करतोय. अजून मी काय त्याग करेल? असं त्यागावरचेही संकल्प करा. त्याग. मग काही का असेना मी चहा सोडला तो त्याग. हं. आता बघू किती दिवस टिकतोय ते पण सोडलाय. सोडलाय म्हणजे अगदी स्ट्रिक्ट नाही हां. म्हटलं तर प्यायचा. अगदी हार्ड अँड फास्ट नाही. अगदी एवढं नाही. फ्लेक्सिबिलिटी पाहिजे. नाहीतर मग पिरॅमिडला आल्यावर सुद्धा तुमचं सुटत नाही. ते चुकीचं आहे. फ्लेक्सिबल पाहिजे ना आपण. जीवनातील सेवा आणि त्याग, त्यागाची लिस्ट करायला लिहा. मी तुम्हाला पॉइंट लिहायला लावतीये. संकल्पामध्ये सेवा घालतच आहात तुम्ही, त्यागही घाला. काय त्याग करणार? उदात्त आदर्शांना विसरत असतात. म्हणून तुमच्या अंतर्मनात दडून बसलेल्या मालकाची चित्रे काढा. जागृत किंवा अर्धजागृत अवस्थेत शुचिता आणि प्रेम या 2 रंगातच तुमच्या अंतर्मनातील मालकाची चित्रे रेखाटा. बघा. सुचिता आणि प्रेम, शुद्धता आणि प्रेम. मग तुम्हाला त्याचा कृपा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. अंतर्मनाच्या मालकाची चित्र रेखाटा म्हणता येईल. गेल्या 45 वर्षातील माझ्या सततच्या चिंतनातून, मननातून आणि अनुभवातून प्रस्तुत ग्रंथ आकारास आलेला आहे. या ग्रंथात पानोपानी मांडलेले विचार, दिसलेले अनुभव यामुळे वाचकांची आध्यात्मिक उन्नती झाली आणि त्यांना मानसिक संतुलनाचा आणि स्वातंत्र्याचा लाभ झाला. ध्यान आणि ध्यान साधना आहे दुसरं प्रकरण. आता आपल्याला हे काही फारसं नाही थोडंसं माणसाला जर अधिकाधिक मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य मिळवायचे असेल, तर विश्रांती
शरीर विश्रामित करण्याची कला, आर्ट ऑफ रिलॅक्सेशन आणि आंतरिक सुसंवाद. लिहा आता संकल्पात. संकल्पात आंतरिक सुसंवाद हे सुद्धा लिहा. या संबंधी तुम्ही काय संकल्प करणार? मी माझ्या अंतर्मनाशी सुसंवाद करण्याला दर सोमवारी करेल, दर शनिवारी करेल, दर रविवारी करेल. आपण सुट्टी देतोय ना शनिवार रविवार, काहीतरी त्याच्यावरही संकल्प करा. कधी करणार? अंतर्मनाचा संवाद झोपण्यापूर्वी 5 मिनिटे, उठल्यानंतर 5 मिनिटे, काहीतरी लिहा संकल्प. आणि संकल्प कसे पाहिजेत? सोपे पाहिजेत. त्याच्यात फ्लेक्सिबिलिटी पाहिजे ना. आठवड्यातनं एकदा, आठवड्यातनं 10 मिनिटं. दर सोमवारी म्हटलं तर मग होत नसतं. असे संकल्पाला सुद्धा फ्लेक्सिबिलिटी आणली पाहिजे. तर काल मी टीव्हीवर एक बघत होते, ध्यानावरचं बोलत होते ते आणि सेम आपल्या फिलॉसॉफीने त्यांचं चाललं होतं, की ध्यानातून मी पैसा मिळवेल, मी ध्यानातून समृद्धी मिळवेल. मग माझे मिस्टर लगेच बदलायला लागले. म्हणजे त्यांना असं वाटलं हिला बोर होईल ध्यानाचं. मी म्हटलं, "नाही अहो, मला फार छान वाटतंय. कोणीतरी माझ्या मतांसारखं ध्यानाचा वापर करतोय." सगळं जग म्हणतं, ध्यान कशाला? ध्यान विरक्तीसाठी. मी कधी तुम्हाला तसं म्हटलंय? मी तर म्हटलं उलट गरजा पूर्ण करत जायचं ध्यानातनं. तसेच ते बोलत होते. छान. आणि त्यांनी आपलीच फिलॉसॉफी हे केली, की ध्यानाच्या मधनं तुम्ही सगळं मॅनिफेस्ट करू शकता, हे करू शकता. सगळ्यामध्ये जे, जे चांगलं आहे ते घ्यायचं. आपल्याला एवढा आदर्शवाद कशाला पाहिजे आपण भोगी असलं तर. आपल्याला भोगायचं पण आहे ना, सगळंच पाहिजे ना आपल्याला. लपवायचं कशाला? म्हणजे ताक मागायला जायचं शेजारीन भांडं लपवायचं असं झालं ना ते. म्हणून आपण आपल्या मनात जे येतं ते संकल्प लिहिले पाहिजे. नाही मॅडम रागवतील, असं काही नाहीये. मी म्हणते आता हे याच्यावर भर देऊ नका, दुसऱ्यावर भर करा. कारण मग ते येतच नाहीत बऱ्याच जणांच्या संकल्पात, सेवा नाही येत. म्हणून ते म्हणते आता हे ध्यानयोग, ध्यानयोगाचं आहे. ध्यानाचा हेतू काय असतो? ध्यान हे आपल्या अंतरंगातील सामर्थ्याच्या उगम स्थानाशी आपला संपर्क पुनर्स्थापित करीत असते. बघा, अंतरंगाच्या सामर्थ्याच्या उगम स्थानाशी जायचं असेल, तर ध्यान पाहिजे. हे आपले मन स्वच्छ करून निर्णायक संकल्पना, अंतःप्रेरणा करिता आपणास ग्रहणक्षम करीत असते. आपण चुकीच्या मार्गावर कुठे गेलो होतो ते आपणास दाखवीत असते. व परत योग्य मार्गावर येण्याकरता आपणास मार्गदर्शनही करत असते. केव्हा? तुम्ही ध्यान करता त्या पद्धतीत नव्हे. तुम्ही ध्यान म्हणजे मनन चिंतन पण केलं पाहिजे ध्यानामध्ये. ध्यानामध्ये. त्या ध्यानाला बसतानाच इंटेन्शन घ्या. येत नाही काही कारण तुम्हाला सवय नाही म्हणून येत नाही. तुम्ही सारखं काहीतरी संकल्प घेऊन ध्यान करा ना. मग संकल्पाचं फळ मिळणार ना. मग ते सुद्धा तुम्ही लिहिताय का संकल्पात, की ध्यानातनं मला माहिती मिळाली पाहिजे. ध्यानातनं मला मार्गदर्शन मिळालं पाहिजे. प्रत्येक ध्यानाच्या वेळेला बसा. मला तर सवय काही वेळेला अशी आहे बघा. मला काही निर्णय घ्यायचा असेल तर मी आधी ध्यान करते. तू सांग बाबा काय मला ध्यानात येऊ दे. करायचं का नाही, काय करायचं ते सांग. तशी सवय लावून घ्या. मग हे ध्यान मार्गदर्शन करत असते. ध्यानावस्थेत आपण वस्तू जातातील प्रत्येक चल आणि अचल गोष्टींशी एकरूप होत असतो. कारण याच अवस्थेत आपण वैश्विक मनाच्या संपर्कात येत असतो. बघा आपण वैश्विक मनाचा वापर शिकलो आपल्या माइंड अँड सोलमध्ये. पहिलंच ध्यान आहे आज तेच करूयात. वैश्विक मनाशी संपर्क साधण्याचं. आपल्याला ध्यानाला जास्त वेळ द्यायचा आहे बरं का. वैश्विक मनाशी संपर्क साधायचा आज ध्यान करूयात. आणि किती जण टॅपिंग कंटिन्यू करतात चॅट बॉक्समध्ये करा. टॅपिंग कंटिन्यू ठेवा बरं का. 21 दिवस करायचे निदान हाय पुस्तकाचं का चालू आहे तोवर तरी टॅपिंग सगळं करा ध्यानाच्या शेवटी 5 मिनिटं सवयच लावा. टॅपिंग कंटिन्यू करा. टॅपिंग खूप जबरदस्त आहे. ध्यानामध्ये सवयच लावून टाका. लिहा, लिस्टमध्ये लिहा डायरीच्या. प्रत्येक ध्यानाच्या शेवटी काय काय करायचं ती एक लिस्ट करा वर्ष नवीन येताना. पहिलं टॅपिंग लिहा. दुसरं मॅनिफेस्टेशन लिहा. तिसरं सामूहिक चेतना लिहा. या गोष्टी करायच्या म्हणजे करायच्याच प्रत्येक वेळेला ध्यानात. मग टॅपिंग लिहा आता.
मी तुम्हाला आता संवाद पण म्हटलंय. अंतर्मनाशी संवाद. लिहा ते पण. अंतर्मनाशी संवाद घ्या ना प्रश्न. मलाही सांग बाबा, मला करायचंय का नाही करायचंय. मी टॅपिंग करते. तर लिहा. मनाशी संवाद हे पण ध्यानाशी शेवटी लिहा. मी तुम्हाला काल एक शिकवलं. काल परवाच्या ध्यानात शिकवलं. पण ते ध्यान माझं फेल्युअर गेलं. कोणी त्या लेवलच नाही. काहीच मला थोडा कंटाळायला लागला. काही म्हणा. माझा पेशन्स ढासळायला लागला. क्षमा असू देत मला. माझा पेशन्स अशासाठी ढासळायला लागलाय, की मी खूप उच्च गोष्टी शिकवते. मला बरेच जण म्हटले ज्यांना समजतं ते, "मॅडम तुम्ही खूप उच्च शिकवता, पण तुमचा ग्रुप तसा नाहीये." म्हटलं जाऊ दे, पण माझा ग्रुप रेग्युलर आहे ना, बास आहे मला. तर ह्याच्यामध्ये आता मी ढासळत चाललीये. त्याच्यामध्ये परवा मी असं ध्यान घेतलं, की काय बरं ध्यान घेतलं? विचार काय येतायत ध्यानामध्ये ते सांगा. एकही जण मला नीट व्यवस्थित सांगू शकलं नाही. प्रश्न सुद्धा सांगू शकला नाही. आहे त्याची चर्चा. टाकलंय ऑडिओ, व्हिडिओ टाकलाय बघा. एकही धड उत्तर किती प्रश्न विचारले, काही नाही. विचार कोणते आले, काही नाही. विचारांवर लक्ष ठेवा ध्यानामध्ये. अहो सगळं जग म्हणतं विचार येऊनच द्यायचे नाही ध्यानात. ध्यानामध्ये विचार आले नाही पाहिजेत. एवढे भरकटले जातात ते ध्यानी ध्यानच करत नाही, सोडून देतात. माझं काही ध्यान लागत नाही, माझ्या मनात विचारच येतात. मला वाटतं मी एकटी सांगणारी आहे, एकटी. कोणी असेल दुसरं तर मला सांगा माझं भाऊ, बहीण कोणी असेल तर. मी एकटी म्हणते, विचार येऊ देत मनामध्ये, ध्यानामध्ये. त्या विचार काय सांगतायत ते बघा. विचार खूप इन्स्टिंक्ट देतात. विचार खूप गाईडन्स देतात. विचार खूप मार्गदर्शन देतात. भले सबकॉन्शियस मधनं येऊ देत. विचारांना अॅनलाईज करा. एकटी मी सांगणार आहे, ध्यानातल्या. कारण माझा अनुभव असा आहे, की मला ध्यानाने भरपूर काही योग्य मार्गावर आणलेलं आहे. विचार कोणते येतायत बघा ना आणि प्रश्न पण सांगू शकलं नाही त्या ध्यानात कोणी. मी किती प्रश्न विचारले. म्हणजे अजूनही ध्यान करणारे झोपून जातात किंवा डुंबून जातात. त्यांचा ना अवेअरनेस राहतो. साधे प्रश्न नाही सांगता येत किंवा बोलता येत नाही, ना लिहिता येत, असं ते झालेलं आहे. 1-2 व्यक्ती जरी मला मिळाल्या ना, तरी मला कुठेतरी बरं वाटेल. तर ते परवाचं मला खूप माझीच कीव आली. कधी नव्हे ती माझी मला कीव आली. मी काय करत बसलीये? या लोकांना काही सांगताच येत नाही. तुम्हाला ध्यानाच्या पद्धती सुधारा म्हणून मी ध्यान बंद केलंय बघा सकाळचं. मला इच्छाच नाही त्या पद्धतीने आता तुम्हाला पुढे न्यायची. हलत-डोलत बसायचं आणि ध्यान छान झालं, ध्यान छान झालं. मला हे दिसलं, मला असं झालं, मला तसं झालं. हायर बौद्धिक लेव्हलवर कधी जाणार? हं? मेंटल लेव्हलवर कधी जाणार? काय डायमेन्शनच बदलायचं नाही तर मग काय उपयोग आहे? कारण याच अवस्थेत आपण वैश्विक मनाच्या युनिव्हर्सल माइंड संपर्कात येत असतो. धड माझंच माइंड कळत नाही तर वैश्विक मन काय सांगतंय ते कसं कळणार? आपले सुप्तावस्थेत असलेले आंतरिक सामर्थ्य क्रियाशील करण्यास ध्यान सहाय्यशील होत असते. बघा, सुप्तावस्थेत असलेले आंतरिक सामर्थ्य क्रियाशील करतं. ध्यानावस्था ही नेहमीच्या निद्रेपेक्षा सर्वस्वी निराळी असते. कारण या अवस्थेतच आपण प्रत्येक शरीराअंतर्गत व बाह्य अवयवांना संपूर्ण विश्रांती मिळत असते. ध्यानावस्थेत मानसिक व शारीरिक ताण कमी होत असतो आणि आपण सर्वस्वी विश्रामीत, रिलॅक्स व स्वस्थ होत असतो. जसा खेळाडू शरीर लवचिक व प्रकृती तरतरीत व निरोगी राहण्याकरता धावण्याचा व्यायाम घेत असतो, त्याप्रमाणे ध्यानावस्थेत अधिकाधिक सामर्थ्यानिशी कार्य करण्याकरता आपण आपल्या मनाचा मेळ घालत असतो. किती सुंदर वाक्य आहे. मनाचा मेळ. पण मनात काय चाललंय तेच बघितलं नाही. कारण बरंच बरेच लोकं सांगतात, ध्यानात विचार नाही करायचा. विचार नाही येऊन दिले पाहिजे. ध्यानात काही घेऊ नका उद्दिष्ट. ध्यान म्हणजे काही नाही करायचं. नुसतं बसा ध्यान करत. काही मिळवण्यासाठी ध्यान नव्हे. ही आयडिओलॉजी कशाला पाहिजे ना आपल्याला? सांसारिक माणसांची आयडिओलॉजी नाहीये. आपल्याला काही संन्यासी बनायचंय का? ध्यान करून. आपल्याला संसार करून मुक्त व्हायचंय.
आपल्याला सगळ्यांना आपल्याबरोबर घेऊन मुक्त व्हायचंय. मग सगळ्यांना आपल्यामधले चांगले चांगले बदल दिसले पाहिजेत. अरे वा, पैसा पण आहे. अरे वा, समृद्धी पण आहे. अरे वा, नावलौकिक पण आहे. हे सगळं दिसलं तर लोक आपल्या मागून येणार आहेत का नाही? का उगाचच कोणा मागून येणार आहे कोण? पहिली ऊर्जा जास्त असायला लागते कोणाला खेचायचं म्हटलं तर. मॅग्नेटिक फील्ड जास्त असायला लागतं, तर कोणी आपल्याकडे अट्रॅक्ट होतं. या गोष्टी लक्षात ठेवा. ध्यान अवस्थेत हे झालं म्हणजे मनाचा मेळ घालत असतो. आपल्या दैनंदिन जीवनात आपली कार्यक्षमता वृद्धिंगत राहावी असे वाटत असेल, तर तिच्या मागे ध्यान हे मूलभूत कारण असते. ध्यानाचे फायदे हे आपल्याला माहिती आहेत, है की नाही? ध्यान योगाचे अनिष्ट परिणाम दिसून येत नाहीत. नवीन-नवीन लोकं म्हणतात, "मी बंद करते, माझा खांदा दुखतो, मान दुखतो." काही नाही, तिथलं सगळं दुःख बाहेर निघत असतं. डिस्कशन ह्याच्यावर तो ध्यानाचं टाकलं ते सगळ्यांनी बघा, बारीक बघा. प्राणवायूच्या वापरात 20% घट होते. रक्तातील लॅक्टिक ॲसिड क्षाराचे कण शेकडा 50% कमी होतात. रक्तातील लॅक्टिक ॲसिडमुळेच व्यक्ती भयभीत, संचित, अस्वस्थ होत असते. अनैसर्गिक थकव्यामुळे ती बेजार होत असते. परिणामी गंभीर शारीरिक विकृतींना मार्ग मोकळा होत असतो. सूक्ष्म जीवाणू, अतिसूक्ष्म रोगाणू म्हणजे व्हायरस, डोळे, घसा, फुफ्फुसे यांचे विकार, सर्दी याविरुद्ध ध्यानामुळे शरीरात मोठी प्रतिकार शक्ती निर्माण होत असते. अंमली पदार्थांचे विशेषतः ब्राउन शुगर, मद्य, सिगारेट, गांजा, अफू, पान पराग, पान मसाला, गुटखा सेवन करणाऱ्या व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यास अगदी निश्चितपणे ध्यान साह्यशील होत असते. भरपूर आहे. बुद्धिमत्ता आणि अध्ययन यांची क्षमता वाढत असते ध्यानामुळे. मेंदूतील डाव्या आणि उजव्या भागातील विद्युत लहरींचे सिंक्रोनाइज करीत असते. खूप छान-छान फरक आहेत आपल्याला माहिती आहे. ध्यानाच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या आंतरिक सामर्थ्याच्या उगमस्थानाच्या जवळ यावेत. याच उद्देशाने मी सुपरिणाम लिहिले आहे. ध्यान केव्हा करावे? न्याहारीपूर्वी. दिवसातून 2दा ध्यान करण्यापेक्षा आठवड्यातून 1 दिवस सोडून किंवा 2 दिवस सोडून ध्यान करण्यापेक्षा नित्यनेमाने दिवसातून एकदाच ध्यान करणे केव्हाही चांगले असते. त्याचप्रमाणे सर्वोत्तम परिणाम साधण्याकरता ध्यानयोगात सातत्य महत्वाचा घटक आहे. ध्यानाच्या प्रक्रियेत 3 अवस्था असतात. आता मी हे केलंय हां, आजचं ध्यान याच्यावरच आहे. या पुस्तकातनं घेतलं मी पहिलं ध्यान. आता बघा ध्यानाच्या प्रक्रियेत 3 अवस्था असतात. शरीर विश्रामित करणे, म्हणजे शरीर रिलॅक्स करा. पहिलं ध्यान तेच आहे ना? मग वैश्विक मनाशी एकरूप होणे, दुसरी पायरी. लिहा आता डायरीमध्ये. या 3 पायऱ्या प्रत्येक ध्यानात करायच्या. कारण विश्राम, रिलॅक्सेशन सगळ्या प्रत्येक वेळेला सूचना आपण देतो असं काही नाही. पण शरीर रिलॅक्स करत न्यायची सवय लावू. 2 मिनिटं लावू, 3 मिनिटं लावू. नंतर वैश्विक मनाशी एकरूप व्हायचं. म्हणजे वैश्विक मनाला आवाहन करायचं. आपण आपलं चित्र निर्माण करायचं. हे समजा मन आहे आपलं, मन. मग डाव्या बाजूला हे ठेवायचं. काय बरं? आपलं मन ठेवायचं. आणि उजव्या बाजूला अंतरिक्ष मन, वैश्विक मन. आपलं आपलं मन डाव्या बाजूला, वैश्विक मन उजव्या बाजूला. आणि आपण दोन्ही हा दरवाजा बंद करून घ्यायचा. तुम्हाला उलटं दिसत असेल, पण डावा दरवाजा बंद करून घ्यायचा. खाडकन लावून घ्यायचं चित्रात. चला, इकडचा डोअर बंद केला, आपल्या मनाचा डोअर बंद केलाय. चला, वैश्विक दरवाजा उघडूया. छान उघडलाय. मस्त उजेड पडलाय. छान प्रकाश आलाय. आता बंद डोळ्यांपुढे प्रकाश दिसतो आपल्याला. असं म्हणून आपण चित्र.
छान वैश्विक मनाचा दरवाजा उघडलाय. छान आता रंग येतोय, सूर्य येतोय, प्रकाश येतोय. वैश्विक मना जागृत झालायस. धन्यवाद वैश्विक मना. म्हणजे दुसरा आपला स्टेप झाला. तिसरा, मनचक्षुने पाहण्याचे सामर्थ्य दृढ करणे. आता हे वाचते मी, म्हणजे मग ध्यान करू. ध्यानात थोडं थोडं दिलंच आहेत सूचना. शरीर विश्रामित करा. चित्त विक्षेपक तणावांचे निर्मूलन करण्याकरता शरीराचे सर्व स्नायू शिथिल करता आले पाहिजेत. दीर्घ श्वास घ्या, सावकाश बाहेर पडा. या भावनेवर या. भावना महत्वाची आहे. तुम्ही नुसतं रिलॅक्स करायचं म्हणजे काय? माझं सगळं ताणतणाव गेलाय, टॉक्झिन्स गेले, निगेटिव्हिटी गेली, मरगळ गेली, स्ट्रेस गेला. फील करा, भावना. इथे तेच म्हटलेले. तुमचे शरीर पूर्णपणे विसावले आहे, या भावनेवर या. नंतर शरीर शिथिल करण्याकरता प्रथम बाहू, हात, खांदे हे सगळं झालं. माझे सर्वांग शिथिल झाले. अंतर्मनाला सूचना द्या. ठीक आहे. आता सारखं रिपिटेशन करा म्हटलेलं आहे. विचार मनातून जाईपर्यंत 10 वेळा. विचार कधी जात नसतात तो मनातून. कमी होतात पण जात नाही. आपले नाही जात. आपण काही साधू संत समाधीत जातो का आपण? अजून तर मला वाटतं समाधीत जायची क्षमता आपल्यामध्ये कोणाची नाहीये. मग पायरी 2, वैश्विक मनाशी एकरूप व्हा. वैश्विक मनाशी एकरूप होणे हे मनविस्तारी कार्य आहे. वैश्विक मन हेच विचारांचे मूळ असते बघा. ते वास्तव असते. म्हणजे वैश्विक मन उघडलं तरी विचार येणार आहे. अंतर्मन बंद केलं तरी विचार येणार आहे. कारण तेच तर मूळ आहे ना. कारण बघा, वैश्विक लहरीमध्ये काय आहे मला सांगा? आपण म्हणतो आपण विचार केला, आपण इच्छा केली. या सगळ्या ह्याच्यात साठणार आहेत तरंग, तरंग, तरंग. मग काय हो इथे सगळं? इथे बुद्धाचे विचार आहेत. इथे कर्मवीरांचे विचार आहेत. इथे ज्ञानेश्वरांचे विचार आहेत ना. महाराष्ट्राच्या भूमीत आहोत आपण. भारताच्या भूमीत आहोत. सगळं आपल्याला मिळतं. ही आपली आध्यात्मिक परंपरा खूप मोठी आहे. म्हणूनच भारत विश्व गुरु बनणार आहे. आणि हे आपलं ज्ञान खूप महत्वाचं चाललंय. इथेच सगळी क्रांती घडणार आहे आता इथून पुढे. हेच डिव्हाइन सायन्स, डिव्हाइन सायन्स. वातावरणातनं काय होतं? डिव्हाइन काय? देवी काय? पिरॅमिड ऊर्जेला आपण देवी म्हणतो. किती लोकांना अजून माहितीच नाही पिरॅमिड म्हणजे देवी ऊर्जा. सगळं उलगडत चाललंय. काय काय घडतंय, कसं कसं घडतंय, इथे काय आपल्याला उलगडायला लागलंय, का दिसायला लागलंय, सगळं आपण कसं कनेक्ट करू ते होतंय, कनेक्ट करू तसं होतंय. ही सगळी तत्व आहेत, या सगळ्या ऊर्जा आहेत, या सगळ्या लहरी आहेत. मग वैश्विक मन म्हणजे काय? मला ज्ञान कुठून टपकणार आहे? मी वैश्विक मनाचा दरवाजा उघडला आणि मी मनन चिंतन ग्रहण केलं तर. मी झोपा काढल्या. मी आपली बसले तंद्री लावून. काय तिकडं वैश्विक मनाचा दरवाजा उघडून. मॅडम मला नाही प्रश्नांची उत्तरं मिळत. हे ठीक आहे. नवीन नवीन नाही मिळत. झाले ना पण आता 3 वर्ष. मॅडम मला काही कळतच नाही माझे विचार कोणते. माझे लक्षातच नाही राहिले. हाऊ इट कम? म्हणजे काय घडतंय ध्यानात तुमच्या? जेव्हा मी सांगते विचारांवर लक्ष द्या. ध्यानाचे असंख्य प्रकार आहेत. ऍक्च्युली ध्यान नाहीच आहेत. ध्यान होण्याच्या या टेक्निक्स आहेत. ध्यान लावा. ध्यान आहे का? विचार कुठला आलाय कळतोय का? अगं तू ध्यान लाव. अगं तुला विचार सांगता आला पाहिजे, तर तुझं ध्यान घटणार आहे. हे कळतच नाही तुम्हाला. या सगळ्या ध्यानाच्या प्रोसेस क्रिया करतोय आपण, ध्यान नव्हे. या क्रियाच करता येत नाही. तर ध्यान कसलं लागणार आहे हो? मला विचारच कळत नाही कुठला आला. माझ्या लक्षातच नाही राहिलं. तुम्ही काय प्रश्न, तुम्ही बडबडता वेड्यासारखं काही. मला कुठं ऐकायला येतं? ठीक आहे, ऐकायला नाही आलं तर मान्य आहे. आता सांगते मी तुम्हाला. लक्ष द्या. मग आणि सांगितलं होतं तिथे मोठ्याने, विचारांना बघायचे. विचार सांगता आला पाहिजे. विचार कुठला येत होता आधी आणि आता थोड्या वेळाने विचार कुठला यायला लागलाय. यात बदल कळलाच पाहिजे. मग ध्यान कुठे आहे तुमचं? ध्यानच नाहीये विचारांवर, तर ध्यान घटणार नाहीये. मग इथे एक एक वाक्यामध्ये गूढ अर्थ आहेत. वैश्विक मन हेच विचारांचे मूळ असते. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला खूप सुंदर काय 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 पेंटिंग काढावं वाटतं, तुम्हाला खूप गाणं म्हणावं वाटतं, तुम्हाला खूप लेखन करावं वाटतं.
या तुमच्या आत्म्याच्या इच्छा आहेत का या बघा. कारण त्या इच्छा सुद्धा वापरून घेतं कोणीतरी आपल्याला. जसं आपली ऊर्जा छान 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 ना लोक येऊन चोरून घेतात आपल्या ऊर्जा, तशा आजूबाजूला सगळे आत्मे आहेत. त्या आत्म्यांना प्रगती करायला मनुष्य देह लागतो. मनुष्य देहातच हे सगळं घडतं. आणि ज्यांच्याजवळ मनुष्य देह नाही ते आपला वापर करतात. घे बाई कविताच करत बस, घे बाई ऑटो रायटिंगच करत बस, घे बाई चॅनलिंगच कर, घे बाई पेंटिंगच कर. माझं नाही पुढे, मी तुझ्यात बसलोय, नाही पुढं नाही पुढं नाही पुढं. आणि आपण अडकतो अडकतो अडकतो. म्हणून 100 वेळा आपल्याला आलेल्या इच्छा बघायच्या असतात, या माझ्या आत्म्याच्या आहेत का. मी ऑटो रायटिंग का बंद केलं. मग सगळं ज्ञान येत होतं मला पुढचं पुढचं पुढचं. मला ज्या क्षणी कळलं की हे आत्मे टपून बसतात आपला वापर करायला, कारण आपण कॉन्शियसनेस मध्ये असतो, आपली चेतना वाढत असते, आपल्या क्षमता असतात, माझं लेखन सामर्थ्य होतं, नकळत का विना सबकॉन्शियस मधलं ते वापरलं जातं. ठीक आहे, कविता केल्या 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 पण त्याला दुःखाला वावर मिळत होता, म्हणजे अश्रू निघून जात होते. सगळ्या दुःखाच्या कविता आहेत बघा त्या. म्हणून त्या लिहिल्या. मी मोकळी होतीये, मी मोकळी होती, माझे अश्रू नाही. पण ऑटो रायटिंग मधनं पुढचं सगळं येत होतं. असं होणार आहे, तसं होणार आहे, हे ते. बंद करून टाकलं. तसं तुम्ही हे बघा, का तर सगळं विश्वात साठलंय, सगळं आपल्याजवळ येणार आहे. जसा रोग येतो, वातावरणातनं व्हायरस येतात, तशा इच्छा सुद्धा येतात आपल्या. आपल्याला वापरलं जातं. या ऊर्जा आपल्याला वापरतात. म्हणून वैश्विक मन हेच विचारांचे मूळ असते, ते वास्तव असते. म्हणून प्युअर ह्याला आपण कनेक्ट झालं पाहिजे. प्युअर सोल ठेवला पाहिजे. प्युअर इंटेन्शन ठेवले पाहिजे. कुठलाही मनात विचार आला तर चेक करायचं. माझं आहे का? माझं आहे का? माझं आहे का? मला हवंय का? हवंय का? हवंय का? तर ते करायचं. मग म्हणून मला म्हणायचंय, हे सगळं घडतं. ध्यानातून घडायलाच पाहिजे. ज्ञान मिळायलाच पाहिजे ध्यानातून. वाचायची काही गरज नसते. तुम्हाला मिळणारे मार्गदर्शन आणि होणारे अंतःस्फुरण. पण वाचताना ज्यावेळेला विश्लेषण करतो, वाचलेलं ज्यावेळेला मनन चिंतन वाचल्यानंतरही विचार करायला लागतो, त्यावेळेला त्या सिमिलर ऊर्जा, त्या सिमिलर ज्ञान मग कनेक्ट व्हायला लागतं. असं पण आहे. म्हणून वाचनही महत्वाचं आहे. प्रत्येक वाक्य असं वरवरचं धरू नका. मग आता हे वाचलं, मग आता जरा विचार करायला लागले, कसं काय वैश्विक मन काम करत असेल, काय, काय, काय? मग आपोआप तो व्हिडिओ येईल, आपोआप कोणीतरी सांगेल, आपोआप एखादं पुस्तक येईल. मग परत मी ते वाचेल. मग मी विचार करते म्हणजे मी त्या म्हणजे समजा आता इथे सगळं वैश्विक मन आहे, इकडे नाहीये. वैश्विक मनाबद्दल सगळी माहिती इथे साठली, लहरी इथे. मग मी वैश्विक मन म्हणते. मग माझं सगळं इकडनं कनेक्शन इकडं शिफ्ट होतं. आणि धड, 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 धड वायर जोडली जाते आणि धड, 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 धड कळतं. असं येते. म्हणून तर आपल्या मनात इच्छा आल्या की व्हायला लागले, इच्छा आल्या की व्हायला लागले. काल का बरं इंटरनेट बंद पडलं असेल? म्हणजे मला खरोखर कंटाळा आलता. म्हणजे एवढं सगळं करतोय तो दबदबन धर, धर तुला पाहिजे ना कर, कर आराम. आराम नाही केला मी, मला ते डायरीचा मूड आलता ना लिहायचा. म्हणून मला ते ब्रेक नको असतो. कारण मी बसले की तासन-तास मी बसते. ठीक आहे. तर हे वैश्विक मन विचारांचे मूळ असते, ते वास्तव असते. तुम्हाला मिळणारे मार्गदर्शन आणि होणारे अंतःस्फुरण अंतर्मनाद्वारे वैश्विक मनातून तुमच्याकडे येत असते. एक लक्षात घ्या, अंतर्मन हे दोन्ही बाजूनी उघडे वा मोकळे असते. एका टोकाकडे वैश्विक मनाकडून प्रक्षेपित होणाऱ्या निर्णायक संकल्पनांचा अंतःप्रवाह वाहत असतो. बरोबर, बरोबर येतच असतात त्या लहरी. तर दुसऱ्या टोकाकडे व्यक्तीच्या बहिर्मनाकडून सूचनांचे पूर वाहत असतात. म्हणजे इकडनं येणार, इकडनं येणार, इकडनं येणार, इकडनं येणार. तुमचे बहिर्मन पुष्कळदा तुमच्या जाणिवेला सदोष करून, तुमच्या संवेदनांना विरूपित करून, तुमच्या कृतींच्या बाबतीत चलाखी करत असते. म्हणजे बाह्यमनच सांगतं, "नको गं जाऊ, नको गं जाऊ, नको गं जाऊ." हे आपलं बाह्यमन असतं. पण उघडून बघा ना वैश्विक मन काय सांगते, "अगं बाई जा." म्हणून वैश्विक मनाशी एकरूप होण्याकरता तुम्हाला तुमच्या बाह्य मनाला मार्गातून दूर करणे आवश्यक असते. म्हणून मी ती सूचना टाकली सोप्या भाषेत तुम्हाला, बंद करा आणि हे उघडा.
एकदा का तुम्ही या वैश्विक मनाला तुमच्या बाह्य मनावर अधिराज्य करू दिले, की मग जीवन म्हणजे एक अकल्पनीय अनुभव असे तुम्हाला वाटू लागेल. वैश्विक मनाला समजावून घेण्याची, ते कसे कार्य करते याची कल्पना करण्याची तुम्हाला मुळीच गरज नसते. काही समजण्याची गरज नसते. वैश्विक मन अस्तित्वात असते. इतकेच नव्हे, तर तुम्हाला वेळ प्रसंगी मार्गदर्शन करून जीवनाभिमुख करून जीवनातील अनेक समस्या, अडथळे यातून मार्ग काढण्यास मदतही करत असते. एवढेच फक्त तुम्हाला माहितीच हवे बस. जी शक्ती सूर्य, मेघ, ग्रह, सागर यांचे पोषण करत असते, तीच शक्ती तुमच्या अंतरंगात वास करत असते. या वस्तुस्थितीचे काही मिनिटे चिंतन करा. तुम्ही त्या शक्तीचे प्रकटीकरण आहात हे जाणून घ्या. तुमची बोधावस्था वा जाणीव प्रकाशमय करून तुम्हाला परिपूर्ण अमर्यादित वैश्विक शक्तीशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर चला आता आपण ध्यान करूयात. मग उद्या हे थोडंसं परत वाचूयात. आता बघा, पायरी 3 काय मनचक्षुचे सामर्थ्य. म्हणजे आपण व्हिज्युअलायझेशन जे बघितलं तेच. हे परत थोडं निम्म वाचू. कारण हे टेक्निक मग या टेक्निकसाठीच मी जे टेक्निक घेतलं त्यासाठीच पुस्तक वाचते. म्हणजे जे काही ध्यान प्रकार करून ठेवले त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल आपल्याला. तर YouTubeवर व्हिडिओ आहेत. सगळ्यांनी ते वापरायचे आहेत. कारण सुंदर क्रिएशन झालेलं आहे. आणि आत्ताची ऊर्जा वैश्विक मनाला पुरेपूर वापरून घेणारी येत आहे. म्हणून त्या वैश्विक मनाला आता आपण जोडून घेऊयात. मी माझ्या जवळचं लावणार आहे. तुम्ही YouTubeवरनं वापरून करा. ध्यानाच्या 3 अवस्था मन शक्तींच्या आविष्कारासाठी. चला ठीक आहे. जरा ना हेडफोन लावा बरं का. हो, मला हे वाटतंय ध्यान नाही नीट झालेलं. रेकॉर्ड. ठीक आहे, आता काय करूयात 1 मिनिट.